नमस्कार मित्र, मी पत्रकार उमाकांत वाघ. जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी 8 मार्च रोजी आपण सर्वजण महिला दिन साजरा करीत आहोत. महिला दिनाचा अर्थ महिला म्हणजे मानवी जीवनाचा एक आवश्यक अंग. स्त्री आणि पुरुष हे समान नात्याने एकमेकाशी बांधले गेलेले असतात. त्यांच्याशिवाय म्हणजे त्यांच्या सहवासाशिवाय, त्यांच्या सहकार्याशिवाय, त्यांच्या अस्तित्वाशिवाय एकमेकाचं कोणतंच काम पूर्ण होत नाही. असे हे दोघे. यामध्ये स्त्री ही जरी अबला असली, आता ती अबला राहिलेली नाही, ती खूप अनेक अंगांनी सबला झालेली आहे आणि खरा अर्थ पुरुषाला आधार तीच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात देत आहे. घरप्रपंच असला तरी त्याचं क्षेत्र स्त्रीनेच व्यापलेलं असतं. पुरुष जरी घरात दिसत असला तरी त्याचं कार्यक्षेत्र हे वरवरचं असतं आणि खऱ्या अर्थाने लोकाभिमुख, कौटुंबिक, सामाजिक अर्थाने स्त्रीचंच अस्तित्व महत्त्वाचं मानलं जातं. हे आपल्याला वेगळं सांगायला नको. आणि मग जी आपल्या संपूर्ण जीवन व्यापून आहे, जिच्याशिवाय आपलं एकही कार्य पूर्ण होत नाही, तिच्या अस्तित्वासोबतच आपलं अस्तित्व व्यापलं गेलेलं आहे, जपलं गेलेलं आहे. जगण्याचे, वागण्याचे, भोगण्याचे सगळे अर्थ स्त्रीसोबत असतात. आणि अशी ही स्त्री जेव्हा तिचा महिला दिन आपण साजरा करतो तेव्हा तिचा आत्मसन्मान जपण्यासाठी, तिचा गौरव वाढवण्यासाठी, तिला सक्षम करण्यासाठी, ती कुठल्या क्षेत्रात कमी आहे, शिक्षणात कमी आहे का, नोकरीधंद्यात कमी आहे का, व्यवहारात ती कमी पडते का, व्यवहारात ती कमी पडत नाही. तिला जगाचं उत्तम भान असतं आणि व्यवहाराचं उत्तम ज्ञान असतं. असं जरी असलं तरी तिला देखील आधाराची गरज असते आणि पुरुषांनी आपलं कर्तव्य समजून स्त्रीला तिचं कर्तव्य करण्यास सहकार्य केलं पाहिजे. तर मित्रांनो, 8 मार्च जागतिक महिला दिनी मग आपल्या घरातली आई असेल, माता असेल, भगिनी, पत्नी, भावजय, भाची अशी अनेक नाती असतील. या नात्यांमधील महिलांना जास्तीत जास्त सहकार्य करता येईल, कसं येईल आणि त्यांना त्यांच्या कार्यात मदत करून त्यांना सामाजिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग करण्यासाठी आपल्याला योगदान द्यावं लागणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आमचे एक व्यावसायिक मित्र कमलेश धाकड यांनी ते मोहन बागान हॉल विरार पश्चिमेला तिरुपती नगरला एक मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्या कार्यक्रमात त्यांनी संपूर्ण महिलांनाच सहभागी करून घेतलं आहे. त्या ठिकाणी महिलांच्या विविध उत्पादनाचे विक्रीचे स्टॉल लावण्यात येणार आहे. ते त्याचं विक्री व्यवस्थापन महिलाच करणार आहेत. यावेळी 3 ते 5 या कार्यक्रमात महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, संगीत, बजावणं, गाणं हे सर्व कार्यक्रम होणार आहेत. त्याचप्रमाणे महिलांना आपलं कला, आपलं कौशल्य, आपली एकूणच हुशारी दाखवण्यासाठी संधी मिळणार आहे. मयुरेश प्रकाशन किंवा मयुरेश पब्लिसिटी हे देखील या आयोजनाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि माझी आपणास विनंती आहे की आपण या कार्यक्रमात सहभागी व्हावं. यासाठी सर्व माहिती आपल्याला दिली जाईल. आपण आमच्या कार्यालयाशी, त्या सोनल तिर्लोटकर मॅडम आहेत, त्यांच्याशी सहकार्य करा. दुसऱ्या आमच्या व्यवस्थापिका आहेत रीना वाघ, त्यांना जरी तुम्ही विचारलं तरी त्याही तुम्हाला माहिती देतील. आणि मी आहे, माझे सहकारी मयुरेश तावडे असतील. आम्ही सर्वजण आपल्याला त्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी कोणती माहिती हवी आहे, आपण काय करू इच्छिता, आपल्याला कोणतं सहकार्य अपेक्षित आहे आणि आपल्याला त्यात कसं योगदान मिळेल यासाठी सहकार्य करू तत्पर असू. तर मित्रांनो आणि माता भगिनींनो, आपणास नम्र विनंती की आपण या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त सहकार्य करा. तसेच मी उमाकांत वाघ आपणास वैयक्तिक कारणासाठी विनंती करतो की माझा स्वतःचा व्यवसाय हा जाहिरात एजन्सीचा आहे. मयुरेश पब्लिसिटी ही गेली 30 वर्ष आमची जाहिरात एजन्सी आहे. आम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती अशा 4 भाषेतील वर्तमानपत्रांसाठी मुंबई आणि महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या अनेक नामवंत वृत्तपत्रांसाठी सर्व प्रकारच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू वगैरे भाषेतील जाहिराती करत असतो. त्याचप्रमाणे आम्ही पत्रकार आहोत. आम्ही बातम्याही देत असतो, लेखही प्रसिद्ध करीत असतो. आपल्या उपक्रमाची, वस्तूची, संस्थेची, मंडळाची जाहिरात आम्ही आपल्याला उत्तम दरात करून देऊ. आपण नवे असाल, जाणते नसाल आणि आपल्याला जाहिरात कशी करायची, प्रसिद्धी कशी मिळवायची आणि जाहिरातीतून आपलं उत्पन्न कसं वाढवायचं हे जर काही जाणून घ्यायचं असेल, याच्यात तुम्हाला सहकार्य हवं असेल तर आमची मयुरेश पब्लिसिटी ही आपल्याला सदैव मदतीला तत्पर आहे.
त्याचप्रमाणे विविध वर्तमानपत्रात मुंबईतल्या मग टाइम्स ऑफ इंडिया असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, मिड डे असेल, आफ्टरनून असेल, फ्री प्रेस जर्नल असेल, त्याचप्रमाणे लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना, सकाळ, लोकमत, नवशक्ती अशा असंख्य वर्तमानपत्रातून आपल्याला असंख्य प्रकारच्या जाहिराती असतात. दुःखद निधन असतं, विवाहाची जाहिरात असते, लग्न जाहिरात असते, वधूवर संशोधन असतं, त्याचप्रमाणे वस्तू विक्रीची जाहिरात असते, वस्तू उत्पादनांची जाहिरात असते, मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या, नामांकित कंपन्यांची उत्पादने विक्रीचे आपले फ्रँचायझी असतं, आपण स्टॉल लावतो, दुकानं लावतो आणि ती उत्पादने महाराष्ट्रभर लोकप्रिय असली तरी आपण आपल्या दुकानातून ती काही सवलतीच्या दरात हव्या त्या डिझाईनमध्ये, साईजमध्ये, प्रकारामध्ये देण्यासाठी आपण तत्पर असतो. तर अशा सगळ्यांची जाहिरात आम्ही करतो. म्हणजे इमारत बांधकाम व्यवसाय असेल, इमारत बांधकाम व्यवसायात आपण गृहिणींना कशाप्रकारे वन बेडरूम किचन हॉल असा घर लागत असेल किंवा 2 बेडरूम हॉल किचन घर लागत असेल तर त्यांना काय किचनला काही व्यवस्था लागते, काही गोष्टी सवलतीत मिळाल्या पाहिजे त्यांना, काही गोष्टी त्यांना फायदा दिसतो, तो फायदा आपल्याला दिसत नाही, त्यांना नेमका दिसतो, तर तो फायदा कसून काढून द्यायचा. बिल्डरची काही योजना आहे, बिल्डर कोणत्या सवलतीत जाहिराती करतो, किती कमी दरात घर विकत देतो, इतर ठिकाणी किती जास्त दर आहे आणि आपल्याकडे कसा कमी दर आहे, आणि तरी बांधणी उत्कृष्ट आहे, घराचं आखणी उत्कृष्ट आहे, त्याचं डिझाईन, त्याचं कलर, त्याचं प्रेझेंटेशन सर्वच उत्कृष्ट असेल. अशा बांधकाम व्यावसायिकांना आमच्याकडे कमी दरात अत्यंत उत्तम प्रकारची जाहिरात करण्याची सुवर्ण संधी आहे. त्याचप्रमाणे शिक्षण संस्था असतील, आता अभिजात मराठीची चलती आहे, मराठी भाषेला महत्त्व आलेलं आहे, तर मराठी भाषा शिकवण्यासाठी, शिकण्यासाठी आम्ही साहित्य क्षेत्रात, भाषेच्या क्षेत्रात आधीच सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत असताना आपल्याला जास्तीत जास्त कशी मदत करता येईल, आपल्या शिक्षण संस्थांना आपली प्रसिद्धी कशी करता येईल, आपल्याला मराठी भाषेसाठी काय सहकार्य लागेल ते मिळवून देण्यासाठी आणि इंग्रजी माध्यमातील शाळांना देखील सर्व प्रकारचं सहकार्य करून देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. त्याचप्रमाणे आम्ही काही सामाजिक संस्थांना, शैक्षणिक संस्थांना, काही उद्योजकांना, व्यावसायिकांना, काही नवनव्या उत्पादकांना कसं काही जाहिरातीच्या माध्यमातून यश मिळवता येईल, फायदा करून घेता येईल यासाठी देखील आम्ही सहकार्य करणार आहोत. आपण जास्तीत जास्त लोकांनी आमच्याशी त्वरित संपर्क साधून अशा काही उपक्रमांचा आमच्यापुढे प्रस्ताव ठेवून यामध्ये आम्ही आपल्याला काय मदत करू शकतो जाहिरातीच्या स्वरूपात, लेखाच्या स्वरूपात ती आम्ही अवश्य करू. आणि आपल्या विरार, वसई, पालघर जिल्ह्यात आपल्याला जे काही मदत लागेल ती करण्याची आमची तयारी आहे. तरीही आपण या निमित्ताने आपणाला महिला दिनाच्या शुभेच्छा देताना, आता महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाही, ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात यश संपादन करीत आहे. तर या महिलांना आम्ही त्यांच्या उद्योगात, व्यवसायात, उपक्रमात, छोट्या मोठ्या कामधंद्यात सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. जाहिरातीतून आम्ही आपला धंदा कसा वाढेल यासाठी आम्ही तुम्हाला सहकार्य देऊ. आपल्याला कोणत्या प्रकारची प्रसिद्धी हवी असेल ती देखील देण्यास तत्पर असू. तरीही आपण आमच्याशी संपर्क साधावा. आमचा पत्ता मी उमाकांत वाघ, माझा नंबर आहे 94 230 820 60, 880 625 84 69. ईमेल ID, वेबसाईट किंवा व्हॉट्सॲप या सर्वांवर आम्ही आपल्याला उपलब्ध असू. त्याची माहिती आम्ही खालीलप्रमाणे देत आहोत. आम्ही आठवड्यातून 6 दिवस रविवार वगळता आपल्या सेवेसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध असू. तरीही आपण आमच्याशी संपर्क साधा आणि आपल्या जीवनात यश संपादन करा. धन्यवाद.